जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत अपयश आले तरी खचण्याची गरज नाही। बुधवारी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणुकीत नक्कीच काहीतरी वेगळं घडेल। निवडणुकीसाठी आपली रणनीती ठरलेली आहे। निवडीबाबत रणनीती काय असेल हे आपण आत्ताच उघड करणार नाही। पिक्चर अभी बाकी है असं सांगत सभापती निवडीत चमत्कार घडेल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलाय। दिघंजी गटातून निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांचा कुणबी दाखला बोगस असल्यास अधिकारी कारवाई करतील असंही त्यांनी सांगितलं। सांगलीत पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजप नेते आणि महायुतीचे नेते आणि नूतन जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, राजकारणात काम करताना एका गोष्टीची आपण नेहमी गाठ बांधली पाहिजे की पक्षाच्या नेत्याने कधीही आशा सोडायची नसते। काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे काही घडलं त्यावरून खचून जाण्याचं काहीच कारण नाही। राजकारणात आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा स्थिती कधीच सारखी राहत नाही। एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि आटपाडीचे तानाजी पाटील यांच्या जयंत पाटील यांनी बिब्बी टाकली अशी टीकाही त्यांनी केली आहे। राजकीय पक्षाच्या नेत्याने कधी आशा सोडायची नसते। त्याने काशीस जावे, नित्य बदावे। होऊ शकतं ना। असं आहे की 19ला भाजपचं सरकार आलं नाही, 22ला आलं ना। हां, त्यामुळे एकच स्थिती नॉट राजकारणात, व्यक्तिगत जीवनात सुद्धा एकच स्थिती राहत नाही। आपल्याला काही कारणाने बिझनेसमध्ये फटका बसतो, नेटाने सगळं कुटुंब कामाला लागतं आणि एवढं आता नाव इथे घेत नाही, परंतु एक तुम्हा सगळ्यांना माहिती असणारं नाव आहे की ज्याने आत्महत्या करायची ठरवलं, पण आज तुमचे डोळे चमकतील इतका व्यवसाय त्याचा वाढला। त्यामुळे राजकारणात एक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हरल्यामुळे काय होतं, सभापतीमध्ये काही चमत्कार करू, पण असा मी दावा करत नाही। याचं कारण भेटीगाठी चालू आहे। हा, पिक्चर भी बाकी आहे असं म्हणून चला। कुणबी दाखला खोटा निघाला, जातीचा दाखला खोटा निघाला तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होते, तशी ती होईल। आता गोपीचंद पडळकरांनी मागणी केली आहे, आता सगळं सुरू झालं। त्या पडताळणीमध्ये पृथ्वीराज नाव आहे त्याचं, मी त्याच्या बाबांना चांगला होतो, तानाजी पाटलांचा मुलगा, याचा दाखला खोटा आहे असं झालं तर तो खोटा दाखला देणारा जो आहे तशी लोक त्याला सस्पेंड करत नाही, तो नियमच आहे। दुसरं, त्यालाही समजा धकलं तर 6 महिन्याच्या आत पडताळणी द्यावी लागते। पडताळणीला काय करणार, 6 महिन्यानंतर पडताळणी वाढवता येत नाही, म्हणजे शासन आपलं असूनही वाढवत आहे, कारण त्याला कायदा करावा लागतो। तर तो कायदा आपण एकदाच करतो। निवडणुकीत ते काय असे कच्च्या गुरुचे चेहरे नसल्यामुळे पुढे बघू असं म्हणतो। असं आहे की जयंतराव पाटलांनी ते त्यांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे तिथे बिबा टाकत नाहीत। तसं त्यांनी त्या सुहास बाबरांनी त्याच्यामध्ये टाकला आणि मग तो ते ताकदीने निभावणार ना, त्याला सांगणार ना मी आहे की तू काय काळजी करतो। तर कायदा सगळ्यांना समान, बरोबर ना, जयंतरावांचा स्वभाव आहे की नाही।